100% राजूबाबांना आमदार करण्याचा आणि भविष्यात महाविकास आघाडीची सत्ता आले तर राज्यमंत्रीपद मिळो ही आम्ही सर्वांच्या कुंभोजगावच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देत आहोत। पण महाविकास आघाडीचा जो प्लॅटफॉर्म आहे तो विना ड्रायव्हरची गाडी आहे, त्यामध्ये फक्त लोकांना सांगितलं तुम्ही बसा, पण या ठिकाणी ड्रायव्हर कोण, नेमकं गाडी कोण चालवणार? बापू आमदार होणारच आणि करणारच ह्या विश्वासावर ठाम आहे की हातकली तालुक्यामध्ये स्थानिक उमेदवार आपण या ठिकाणी निवडून द्यायचा आहे। नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे। आज कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आगामी होऊ घातलेल्या हातकंडे विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षाचे ते पदाधिकारी आहेत। हातकंडे तालुक्यातील सर्वाधिक मताधिक्य असणारं कुंभोज हे गाव, या गावावर आमदारांचं भवितव्य ठरतं। त्या गावातील विविध पक्षाचे पदाधिकारी आज आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्याशी आज आगामी हातकंडे विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असावा व तोच का असावा यावरती चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम बोलतोय महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी यांच्याशी। आगामी होऊ घातलेल्या हातकंडे विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राजूबाबा आवळे यांचं नाव निश्चित आहे, त्याचप्रमाणे भाजपकडून दलित मित्र अशोक माने यांचं नाव घेतलं जातं आहे। डॉक्टर सुजित मिंचेकर ही निवडणूक लढवणारच म्हणतायत। आपल्याला काय वाटतं की नेमका उमेदवार कोण व कसा असावा? आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठी कोणी उमेदवार देतील त्यांच्या पाठीचं महाविकास आघाडी म्हणून मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्या मागे निश्चितच राहू। जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या मार्फत काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार माननीय राजूबाबा आवळे यांचंच तिकीट फायनल, त्यामुळं राजूबाबांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कुंभोज या गावी कोट्यावधीचा विकास निधी आणलेला आहे। आतापर्यंतच्या कारकिर्दीत आमदारांच्या पाहिलं तर त्यांची कारकीर्द आणि राजूबाबांची कारकीर्द यामध्ये तुम्ही जर बघितलं तर कोट्यावधी निधी इथं कुंभोजगावच्या विकासासाठी त्यांनी दिलेला आहे। त्यांच्या ह्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये वैद्यकीय दवाखाना असेल, जो आपल्या कुंभोजगावचा ज्वलंत प्रश्न असेल तो मार्गी लागलेला आहे। ग्राम सचिवालयाचं बांधकाम चालू आहे आणि कुंभोजसाठी मुख्यतः शेतकऱ्यांच्यासाठी पानंद रस्ते आणि शेतीसाठी निगडीत असलेल्या प्रश्नावरती त्यांनी ह्यावेळी प्रथमतःच चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन शेतीच्या निगडीत असणाऱ्या ग्रामीण भागातील पाया जो आहे विकसित करण्याचा त्यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी देऊन प्रयत्न केलेला आहे। कुंभोजच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व समाजांना एकत्रित घेऊन सगळ्यांना निधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं ह्यावेळीसुद्धा त्यांची 100% काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आम्ही सर्व पक्षांना समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढण्याचा प्रयत्न करणार आहे। ह्यावेळीसुद्धा 100% राजूबाबांना आमदार करण्याचा आणि भविष्यात महाविकास आघाडीची सत्ता आले तर राज्यमंत्रीपद मिळो ही आम्ही सर्वांच्या कुंभोजगावच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देत आहोत। यानंतर मी जातोय सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विनायक पोद्दार यांना की आगामी विधानसभेबद्दल उमेदवार कोण असावा, कसा असावा, कोणत्या पक्षाचा असावा, तोच का असावा, यामध्ये आपलं काय मत असावं? उमेदवार हा सर्वसामान्य आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर असणारा उमेदवार असावा। यामध्ये केंद्रामध्ये असणारी भाजपची सत्ता असो, राज्यामध्ये असणारी महायुतीची सत्ता असो, या माध्यमातून विकास निधी भरपूर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी जे आता विद्यमान भावी आता आमदार पदासाठी इच्छुक असणारे भाजप, जनस्वराज्य आणि आवाडी गट या संयुक्त विद्यमान महायुतीच्या माध्यमातून उमेदवार जे उभे आहेत ते माननीय श्री अशोकरावजी माने बापू यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामांचा जो मोठा त्यांच्याकडे पद नसतानासुद्धा त्यांनी शेतकऱ्यांच्या विशेष म्हणजे प्रयत्नातून पाणंद रस्ते असतील किंवा विविध समाजाच्या विकास कामासाठी यामध्ये कळीचा मुद्दा ठरतो की जातीय समीकरणांसुद्धा छेद देण्याचा प्रयत्न आदरणीय अशोकराव माने बापूंनी या ठिकाणी दिलेला आहे। कुंभोज मतदारसंघामध्ये सुद्धा बहुसंख्य प्रमाणात असणाऱ्या मुस्लिम समाजाला सुद्धा या ठिकाणी त्यांनी मदत देऊन या ठिकाणी एक सामाजिक एकोपा आणि बांधिलकी जपण्याचं कार्य या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। मुळातच जनस्वराज्य शक्ती या पक्षाला या ठिकाणी महायुतीनं जागा सोडण्याचा जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून ती या ठिकाणी सक्षम उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतील मैदानात आणि निश्चितच जनता त्यांच्या कार्याची पोचपावती या ठिकाणी देऊन त्यांना एक आमदार या ठिकाणी पद म्हणून निवडून देण्यात येतील या ठिकाणी शंकाच नाही। कारण मुळात म्हणजे महायुतीचा अजेंडा हा ठरलेला आहे। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाची जी मुख्यमंत्री म्हणून जो एखादा चेहरा त्यांनी या ठिकाणी प्रेझेंट केलेला आहे, या ठिकाणी महाविकास आघाडीसुद्धा प्रयत्न करते। या ठिकाणी बहुसंख्य प्रमाणात महाविकास आघाडी असेल किंवा तिसरी आघाडी असेल, या ठिकाणी बरेच उमेदवार या ठिकाणी रिंगणात आपल्याला उभारलेले दिसतील। पण महाविकास आघाडीचा जो प्लॅटफॉर्म आहे तो विना ड्रायव्हरची गाडी आहे, त्यामध्ये फक्त लोकांना सांगितलं तुम्ही बसा, पण या ठिकाणी ड्रायव्हर कोण, नेमकं गाडी कोण चालवणार याचा गुलदस्त्यात असणारा जो सस्पेन्स आहे
त्यामुळे नागरिकांच्यात असणारी संभ्रम अवस्था आणि असणारी केंद्रात सत्ता याचा विचार करता निश्चितच आणि महिलांना बरेच लोकांनी या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेचा काही लोकांनी या ठिकाणी उभा केला, त्या ठिकाणी काही लोकांनी त्याचा स्वीकार केला, काही लोकांनी त्याला नावं ठेवलं. पण मुळात म्हणजे असं नाही की स्त्रीचा सन्मान आणि सत्कार करणं आणि स्त्रीला एक हातभार लावण्याचं काम या ठिकाणी फार मोठी या ठिकाणी प्रक्रिया या सरकारने केलेलं आहे. निश्चितच गोरगरीब तळातील महिला असेल, कष्टकरी असतील, काम करणाऱ्या महिला असतील, त्यांचाही पाठबळ या ठिकाणी महायुतीच्या पाठीमागे लागेल यात ही शंकाही कुठली मात्र शंका नाही. यानंतर जनस्वराज्य पक्षाचे संजय गांधी निराधार कमिटीचे संचालक अमोल गावडे यांच्याशी आपण भेटतोय. गेल्या 5 वर्षापासून जे माननीय अशोकराव माने बापूंनी पायाला भिंगरी राहून गोरगरिबांच्या सुखात दुःखात हे तर आहेच आहे आणि सत्तेत नसताना जी कोट्यावधी कामं केली माननीय विनय कोरे सावकर साहेबांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून जे बापूंनी कामं केली त्या बापूंच्या कामावर आम्ही बापू आमदार होणारच आणि करणारच ह्या विश्वासावर ठाम आहे. यावेळी आपल्यासमवेत आहेत हिंगणगाव तालुका हातकंडे वीरधवल सेवा सोसायटीचे माजी चेअरमन विश्वास कोळी. काय आपण सांगाल की उमेदवार कोण असावा आणि कसा असावा? प्रथमतः मी न्यूज 20चं स्वागत करतो. हिंगणगावसारख्या छोट्याशा गावात तुम्ही येऊन जे तळागाळातील लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तुम्ही आला याबद्दल तुमचे प्रथमतः आभार. महाराष्ट्रातील 288 आमदारापैकी राजू बाबा हे काँग्रेसचे असे आमदार आहेत की त्यांनी सगळ्यात जास्त फंड मतदारसंघात दिलेला आहे आणि मतदारसंघाचा विकास केलेला आहे. हिंगणगावसारख्या छोट्याशा गावावर विशेष करून लक्ष देऊन त्यांनी हिंगणगावचा पूर्ण विकास करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यामुळे राजूबाबा आवळे हे प्रचंड मताने हातकंडे राखीव मतदारसंघातून निवडून येतील हा माझा ठाम विश्वास आहे. यानंतर कुंभोज शहर शिंदे गटाचे शहर प्रमुख निवास माने यांशी चर्चा करतोय. सर्वप्रथम मी सांगतो की आपले शिवसेनेचं जे एक घोषवाक्य आहे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण ह्याच्यावरती धनुष्यबाणाचं काम आजपर्यंत चाललेलं आहे. त्यामुळे कोणत्याही जातीचा इथं कधीही प्रश्न उद्भवला नाही. मागच्या पंचवार्षिक सोडले की याच्या आधी 10 वर्ष धनुष्यबाणाचे तिथं शीट लागलेले आहे. आत्ता आगामी काळात जे इलेक्शन झालं खासदारकीचं त्यावेळेला देखील धैर्यशील दादा हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि त्यामध्ये आपला हातकणंगले तालुका बघितला तर तिथं आपलं वर्चस्व कायम दिसून आलेलं आहे आणि काम प्रत्येक क्षेत्रात. तर इथं कसं आहे की धनुष्यबाणानं जी सीट निवडून दिली आहे त्याला समाजकारणासाठीच निवडून दिलं जातं आहे. हे पहिल्यांदा बाळासाहेबांनी दिलेली शिकवण ही जाणीव करून दिली जाते आणि त्यानंतर त्याला उमेदवारी दिली जाते. अजून इथला महायुतीचा उमेदवार जो आहे तो महायुतीतनं जो मिळेल त्याच्या पाठीमागं आम्ही असेल, तो कोणीही असेल. याचं कारण काय आहे की त्याला 80% इथं येऊन राजकारण न करता 20%च राजकारणाची सवलत दिली जाते. आणि माननीय आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे महिलांना जे सशक्तीकरण दिलेलं आहे की ते बघता की इथं कोणतेही कुणाशीही चुरस आम्हाला अशी आज देखील वाटत नाही. 100% इथं धनुष्यबाण आणि महायुतीचाच उमेदवार विजयी होईल. त्यामुळं कोणत्याही उमेदवाराशी आमचं कोणतेही लढाई नसणार आहे. यानंतर आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी प्रमोद सपकाळ. आजच्या घडीला मी प्रथमतः सर्वांचा आभार मानतो आणि जनतेशी संपर्क असणारा आणि जी शेतकऱ्यांची नाळ आणि गोरगरीब कष्टकऱ्यांशी असणारा नाळ आणि जे आधार हे पाहिजेत आणि सर्वसामान्य गोरगरिबांचा काम करणारा माणूस पाहिजे आहे. आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी प्रामाणिकपणे राहणार आहे. यानंतर बहुजन वंचित आघाडीचं कुंभोज परिसरातलं काम करणारे युवा नेतृत्व अरुण जमणे यांना विचारतोय नेमका आपल्या अजेंड्यात आणि यांच्या अजेंड्यात नेमका असा काय फरक आहे? सर्वप्रथम मी न्यूज 24चं अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं आपण हे न्यूज चॅनलमधून जी बातम्या आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहे हे खरोखर प्रामाणिकपणे त्यांच्यावर पोचलं पाहिजे. आताच आमचे महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असतील किंवा महायुतीच्या मित्रपक्ष असतील ह्याने आपला अजेंडा सांगितला आणि ह्याने सांगताना एक मुद्दा सांगितला की जातीवादीवरती राजकारण आम्ही करत नाही. पण
महाविकास आघाडीनं आजपर्यंत किंवा महायुतीनं जे उमेदवार जाहीर केले असतील त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे उमेदवार किती दिले याचाही चाचपणी त्यांनी केली पाहिजे. दुसरी गोष्ट, हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ असून ह्या मतदारसंघामधील स्थानिक उमेदवार नाहीत, हे सगळे बाहेरचे उमेदवार आहेत. आणि जर इथला स्थानिकचा उमेदवार जर आपल्याला आणायचा असेल निवडून, तर आपण इथल्या स्थानिकच्या लोकांनी स्थानिक आमदार इथला घडवला पाहिजे. मग इथं जातीपातीचं राजकारण कशा पद्धतीने होऊ शकतं. तर आपण या ठिकाणी बहुसंख्य असलेला बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, याला प्रतिनिधी इथं जिल्हा परिषद देखील दिलं जात नसते. या ठिकाणी जातीवादीचा प्रचार केलाच जातो आणि हे म्हणतात की आम्ही जातीवाद करू शकत नाही. खरं तर या हातकणंगले मतदारसंघामध्ये कुंभोज ठिकाणी गेल्यावेळी जिल्हा परिषद तुम्ही पाहिलं असेल की सगळे उचलेले उमेदवार जिल्हा परिषद पण असतात. आणि म्हणून मी म्हणतो या ठिकाणी स्थानिकचा उमेदवार असणे काळाची गरज आहे. आणि राहिला प्रश्न तुमचा, तर तो तुम्ही म्हटल्या पद्धतीनं आमचा अजेंडा असाच असेल की सर्वसामान्य आजपर्यंत राजकारणामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचं स्थान मिळालं नाही अशा समूहाला घेऊन श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब त्या समूहाला न्याय देण्याचं काम करत आहेत. आज या ठिकाणी जो तो सांगतो मी लाडक्या बहिणीच्या योजनेचं पैसे दिलं, पण खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो जो आदिवासी भाग आहे त्या आदिवासीचा सगळा फंड ह्या लाडक्या बहिणीला वाटण्यासाठी वापरलेला गेलेला आहे. म्हणजे आदिवासीला आदिवासी ठेवण्याचं काम या ठिकाणी महायुती आघाडी करत आहे आणि त्याला साथ देण्याचं काम, छुपच साथ देण्याचं काम महाविकास आघाडी करत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय या ठिकाणी दोन्ही भांडवल आहेत, दोन्ही पक्षांमध्ये भांडवल लोकांची आहेत. त्यामुळे आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वातल्या सर्वसामान्य गटातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर करत आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो की या ठिकाणी आज या जनतेने ठरलेलं आहे की हातकणंगले तालुक्यामध्ये स्थानिक उमेदवार आपण या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि मग त्या पद्धतीनं आपण सर्वांनी व्यूहरचना केली पाहिजे, एवढीच या ठिकाणी मी सांगतो. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं SC ST OBCचं आरक्षण धोक्यात आहे. या ठिकाणी बाळासाहेबांचं वाक्य आहे की मराठाचं आरक्षण वेगळं ताट असलं पाहिजे आणि OBCचं ताट वेगळं असलं पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही जनतेसमोर जातो आहे. आणि जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी संपुष्टात येत नाही तोपर्यंत इथला ST OBC आणि मायक्रो OBC यांना कुठल्याही प्रकारचे प्रतिनिधी मिळू देणार नाहीत. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वच पक्षाच्या नेत्यांशी बोलताना त्यांनी आपापली मतं व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीने गेल्या 5 वर्षात केलेली कोट्यवधीची विकास कामांची त्यांनी सांगितलं. महायुतीच्या माध्यमातून लेक लाडकी, बहीण लाडकी योजना, मुलींना मोफत शिक्षण, शेतकऱ्याची कर्जमाफी, मोफत लाईट बिल यावर बोलताना महाविकास आघाडीचे पदाधिकारी बोलत होते. हे सर्व बोलत असताना या पदाधिकाऱ्यांनी आपलं चांगलं मत व्यक्त केलं. याबद्दल न्यूज 24च्या माध्यमातून मी प्रतिनिधी विनोद शिंगे आपल्या सर्वांचा आभार मानतो.